Shri Dansagar online YouTube channel. To get latest video, subscribe on this channel. आज आपण लेन्स मधल्या काही बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत. पण त्याआधी आपण बघितले की लेन्स जो आहे हा दोन स्फेरिकल सरफेसेस पासून तयार होणार आहे. मग आता सपोज आपण इथे ही डायग्राम जर बघितली, यामध्ये आपल्याला क्रॉस सेक्शन्स ऑफ कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह लेन्स दिले. कशा प्रकारे ते डिझाइन केलं जातं. आता फर्स्ट वन जर बघितली, ही कोणती लेन्स आहे? कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स. आणि सेकंड वन आहे कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स. मग आता कॉन्व्हेक्स लेन्स जेव्हा ऑब्टेन करायचे असेल तेव्हा काय केलं जातं? हे दोन आपण स्फेरिकल सरफेसेस घेतलेले. फर्स्ट वन या स्फेरिकल सरफेसला S1 ने डिनोट केले आणि त्यानंतर सेकंड सरफेसला S2 ने. पहिला जो स्फियर आहे त्याचा सेंटर आहे C1 आणि सेकंड याचा आहे C2. त्यानंतर पहिल्याची रेडियस R1 ने डिनोट केली आहे आणि सेकंड स्फियरची R2 ने. आणि त्याचप्रमाणे ज्या पॉइंटमध्ये हे इंटरसेक्ट करतात त्या एका पॉइंटला नेम दिले A आणि एका पॉइंटला दिले B. आणि त्यानंतर हा जो पोर्शन तयार झालेला आहे तो म्हणजे काय असणार आहे? कॉन्व्हेक्स लेन्स. हा काय असणार आहे? कॉन्व्हेक्स लेन्स. अशा प्रकारे ऑब्टेन होते. म्हणून त्या लेन्सला दोन सेंटर ऑफ कर्वेचर असतात C1 आणि C2. रेडियस दोन असतात R1 आणि R2. त्यानंतर कॉन्केव्ह लेन्स कशा प्रकारे डिझाइन केली जाते? आता दोन्हीही स्फियर काय होतं? एकमेकांपासून सेपरेट आहे आणि त्यानंतर हे जे सरफेसेस आहे या सरफेसेसच्या मिडल पोझिशनला हा जो आपल्याला शेप दिसतोय हा कसला शेप आहे किंवा हा कसला क्रॉस सेक्शन आहे? तर हा आहे कॉन्केव्ह लेन्स. यामध्ये ही दोन रेडियस आहे R1 R2. दोन सेंटर आहे C1 आणि C2. मग आता या ज्या आहे कॉन्व्हेक्स लेन्स असेल किंवा कॉन्केव्ह लेन्स असेल त्यामध्ये कोणते बेसिक कन्सेप्ट आहेत ते वन बाय वन आपण बघूया. फर्स्ट आहे सेंटर ऑफ कर्वेचर. आता स्फियरचा जो सेंटर असतो त्यालाच काय म्हटलं जातं? सेंटर ऑफ कर्वेचर. मग डेफिनेशन काय आहे? द सेंटर्स ऑफ स्फियर्स whose parts from surfaces of the lenses are called center of curvature. त्यांनी काय सांगितले इथे की आपण जर स्फियर घेतले, दोन स्फियर घेतले, अशा प्रकारे दोन स्फियर घेतले आणि त्या स्फियर्सचे काय असतात? दोन सेंटर्स असतात. दोन सेंटर्स असतात. त्यापासून काय होतं? जे काय त्या सेंटरचा उपयोग करून आपण त्याचा काय करतो? सरफेस कट करतो. जसं आपण इथे C1 चा वापर करून हा सरफेस कट केला आहे, इथे C2 चा वापर करून एवढा सरफेस कट केला आहे. त्यालाच काय म्हटलं जातं? सेंटर ऑफ कर्वेचर. मग आता डायग्राम मध्ये जर बघितलं तर किती दोन सरफेसेस म्हणून किती सेंटर्स असणार आहे? 2. आणि म्हणून इथे लेन्स हॅव 2 सेंटर्स C1 and C2. म्हणून त्याला किती सेंटर्स असतात? 2. C1 and C2. आता इथे आपण डिटेल मध्ये बघितलं त्याचं क्रॉस सेक्शन आहे तो इथे आपल्याला दाखवलेला आहे. ही कोणती लेन्स आहे? कॉन्व्हेक्स. आणि ही लेन्स आहे कॉन्केव्ह. कॉन्केव्ह लेन्स. आता ह्या लेन्सेस मध्ये जर आपण बघितलं तर दोन सेंटर्स असणार आहे. ह्या स्फियरचे इकडे C1 आणि इकडे C2. इथे पण C1 and C2. म्हणून लेन्स हॅव 2 सेंटर ऑफ कर्वेचर C1 and C2. Then after that second concept radius of curvature. Obviously first part म्हणजे काय? दोन स्फेरिकल सरफेसेस पासून तयार होते म्हणजे दोन रेडियस असणार आहे. जसे इथे दाखवलंय R1 and R2. The radii R1 and R2 of sphere whose parts from surface of lenses are called radii of curvature of lens. मग आता या रेडियसचा वापर करून हा आपण पोर्शन काय केलाय? कट केलाय. हा सेक्शन तयार केलाय दोन्ही रेडियस वापरून R1 आणि R2. आणि त्यालाच काय म्हणतात? या रेडियसला रेडियस ऑफ कर्वेचर असं म्हणतात. अशा प्रकारे दोन रेडियस असतात R1 and R2. नेक्स्ट थर्ड पॉइंट आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. The imaginary line passing through both centers of curvature is called
प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द लेन्स. आता इथे आपण बघितलं, सपोज मी इथे ट्रेड केले, इथला सेंटर आहे हा C1 आणि इथला सेंटर आहे C2. ह्या C1 आणि C2 मध्ये मधून जाणारी ही जी इमेजनरी लाईन आहे, त्या इमेजनरी लाईनला काय म्हटलं जातं? प्रिन्सिपल ॲक्सिस. The imaginary line passing through both centers of sphere are called principal axis of line. म्हणून या लाईनला प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हटलं जातं. ते दोन्ही सेंटर मधून जातात त्याला. त्यानंतर फोर्थ कन्सेप्ट आहे ऑप्टिकल सेंटर, which is denoted by O. ऑप्टिकल सेंटर जो आहे तो O ने डिनोट केला जातो. The point inside a lens on principal axis through which light ray pass without changing their path is called optical center of a lens. मग ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय? त्या लेन्सच्या सेंटरला असा एक पॉइंट असतो की ज्या पॉइंट मधनं जर लाईट रे पास झाले तर ते त्याचे डायरेक्शन चेंज करत नाही. मग हे जर आपण बघितलं डायग्राम मध्ये, इथे 3 रेज आहे P1, P2 आणि P3. ते काय करत आहे, या लेन्सच्या सेंटरला एक पॉइंट आहे ज्याला आपण O ने डिनोट केले. त्या पॉइंट मधून गेल्यानंतर P1 जसं जातोय तर रिफ्लेक्ट झाल्यानंतर लेन्स मधून गेल्यानंतर स्ट्रेट फॉरवर्ड जातोय, पुढे आपण Q1 नाव दिलंय. त्याचप्रमाणे P2 स्ट्रेट जातोय, पुढे Q2 नेम दिलंय आणि P3 पण सेम ॲज इट इज स्ट्रेट फॉरवर्ड जातोय. म्हणजेच काय, असा पॉइंट की ज्यामध्ये जर लाईट रे पास केली तर तो त्याचं ओरिजिनल पाथ चेंज करत नाही. त्याला काय म्हटलं जातं? ऑप्टिकल सेंटर ऑफ ए लेन्स. सेम केस जसं कॉन्व्हेक्स लेन्समध्ये आहे तसंच कॉन्केव्ह लेन्समध्येही जर लाईट रे ऑप्टिकल सेंटरमधून पास झाला तर तो त्याची डायरेक्शन चेंज करत नाही. असे आपण बघितले ऑप्टिकल सेंटर. फिफ्थ पॉइंट, प्रिन्सिपल फोकस, which is denoted by capital F. मग प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय ते आपण बघूया. When light rays parallel to principal axis incident on convex lens, जेव्हा लाईट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला काय असणार आहे? पॅरलली इन्सिडेंट होणार आहे. दे converge to a point on principal axis. This point is called principal focus of lens. F1 and F2 are principal foci. आता ही जी डेफिनेशन दिलेली आहे प्रिन्सिपल फोकसची, ही कुणासाठी दिलेली आहे? कॉन्व्हेक्स लेन्ससाठी. मग आता डायग्राम आपण बघूया. ही डायग्राम आहे. ह्या डायग्राम मध्ये जर बघितलं, इथे कोणत्या लेन्सचा वापर केलेला आहे? कॉन्व्हेक्स लेन्सचा. जर हे जे लाईट रे आहे कशा प्रकारे इन्सिडेंट केले? पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. हा काय आहे? प्रिन्सिपल ॲक्सिस. मग प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जर लाईट रे इन्सिडेंट जर केले तर इन्सिडेंट केल्यानंतर जेव्हा ते लेन्स मधून जातात तेव्हा ते काय होतात? कॉन्व्हर्ज होतात. कॉन्व्हर्ज झाल्यानंतर ते एका पॉइंटला काय होत आहे? मीट होत आहे. मग ज्या पॉइंटला मीट होतात त्याला काय म्हटलं जातं? प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. का तर मग ही कंडिशन फक्त कुणासाठी आहे? कॉन्व्हेक्स लेन्ससाठी. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, जर आपण लाईट रे जर लेफ्ट हँड साइडने इन्सिडेंट केले, लेन्सच्या लेफ्ट हँड साइडने इन्सिडेंट केले तर तुम्हाला इमेज राईट हँड साइडला फॉर्म होते. आणि जर लाईट रेज जर राईट हँड साइडने इन्सिडेंट केले तर इमेज तुम्हाला लेफ्ट हँड साइडला भेटते. म्हणून इथे दोन फोकस आहे, F1 आणि F2. लाईट रेज parallel to principal axis falling on a convex lens come together, that is get focused at a point on principal axis. So this type of lens is called a converging lens. मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? लाईट रेज प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलली काय होतात? इन्सिडेंट होत आहे. इन्सिडेंट झाल्यानंतर जेव्हा ते कॉन्व्हर्ज होत आहे तर त्या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या एका पॉइंटवरती कॉन्व्हर्ज होत आहे आणि अशा प्रकारच्या लेन्सला काय म्हटलं जातं? कॉन्व्हर्जिंग लेन्स.
म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्सचे टू नेम्स आहेत. फर्स्ट वन इज कॉन्व्हेक्स लेन्स आणि सेकंड वन इज कॉन्व्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे पण काय येणार, कॉन्व्हेक्स लेन्स येणार. देन आफ्टर दॅट रे ट्रॅव्हलिंग parallel to principal axis of concave lens diverge after refraction in a such a way that they appear to be coming out of a point on principal axis. This point is called principal focus of this lens. आता जर आपण काय घेतली, कॉन्केव्ह लेन्स घेतली. ही कोणती लेन्स आहे, कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्सला जर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलली लाईट काय केलं, इन्सिडेंट केला. इन्सिडेंट केल्यानंतर आपण जर बघितलं जेव्हा तो काय होतो, डायव्हर्ज होतो, रिफ्रॅक्शन होतो, तो डायव्हर्ज होतो, तर ते काय होतं, कमिंग आउट ऑफ, म्हणजे ते एका पॉईंटवर मीट होताना दिसत आहेत का, नाही, ते काय होतं, सेपरेट होतं. पण त्याच लेन्सचं जर आपण ते एक्सटेंड केला बॅकवर्ड साईडला, एक्सटेंड केल्यानंतर ते एका पॉईंटला मीट होतात आणि तो जो पॉईंट आहे त्याला काय म्हटलं जातं, F1 असं म्हटलं जातं. त्यानंतर लाईट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस falling on concave lens go away from one another after refraction. So this type of lens is called divergent lens. मग आता ह्या कॉन्केव्ह लेन्सला डायव्हर्जंट लेन्स पण असं म्हणतात. का म्हणतात, जेव्हा लाईट रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलली इन्सिडेंट केल्यानंतर आफ्टर रिफ्रॅक्शन नंतर ते रे डायव्हर्ज होतात, म्हणजे सेपरेट होतात एकमेकांपासून, म्हणून त्याला त्या लेन्सला काय म्हणतात, डायव्हर्जिंग लेन्स असं म्हणतात. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की ही जी कॉन्व्हेक्स लेन्स आहे तिला काय म्हटलं जातं, कॉन्व्हर्जिंग लेन्स, आणि त्याचप्रमाणे कॉन्केव्ह लेन्सला डायव्हर्जंट लेन्स असंही म्हटलं जातं. मग आता इथे जर आपण बघितलं, कॉन्व्हेक्समध्ये इन्सिडेंट रे एका साईडला आहे, त्याच्या ऑपोजिट साईडला काय भेटते, इमेज फॉर्म होते. पण इथे जर बघितलं, ज्या साईड तुम्ही इन्सिडेंट करताय त्या साईडला एक्सटेंड काय होते, तुम्हाला इमेज पण फॉर्म होणार आणि ऑन द सेम साईड. देन लास्ट कन्सेप्ट आपण बघणार आहोत, फोकल लेंथ विच इज डिनोटेड बाय स्मॉल एफ. फोकल लेंथ ही स्मॉल एफ ने डिनोट करतात. द डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस ऑफ लेन्स इज कॉल्ड इट्स फोकल लेंथ. हे काय आहे, डिस्टन्स आहे कोणामधलं, ऑप्टिकल सेंटर, ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस म्हणजे हे जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलं जातं, फोकल लेंथ. आता इथे जर आपण बघितलं, हा आहे ऑप्टिकल सेंटर, ऑप्टिकल सेंटर आणि F2 हा फोकस, यामध्ये जे डिस्टन्स आहे ते काय आहे, फोकल लेंथ. सेम कॉन्केव्ह लेन्समध्ये पण हा ऑप्टिकल सेंटर आणि त्याचप्रमाणे हा जो फोकस आहे F1, यामध्ये जे डिस्टन्स आहे ते म्हणजे काय आहे, फोकल लेंथ. हे आपण बेसिक कन्सेप्ट बघितल्या लेन्सशी रिलेटेड. Try this material, convex lens, screen, meter scale, stand for the lens, etc. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये, ह्या ट्रायदिसमध्ये आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स घ्यायची आहे, त्याचप्रमाणे स्क्रीन ज्यावरती आपल्याला इमेज भेटेल, मीटर स्केल डिस्टन्स मेजर करण्यासाठी मीटर स्केलचा उपयोग होणार आहे, आणि त्याचप्रमाणे लेन्स होल्ड करण्यासाठी स्टँड. अशा प्रकारे मटेरियल आपण ह्या ट्रायदिसमध्ये घेतले. मग मेथड काय आहे, कीपिंग द स्क्रीन फिक्स, ऑब्टेन अ क्लिअर इमेज ऑफ अ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट लाईक अ ट्री और ए बिल्डिंग विथ द हेल्प ऑफ लेन्स ऑन द स्क्रीन. आपल्याला स्क्रीन फिक्स एका पोझिशनला ठेवायची, जेणेकरून डिस्टिंक्ट जो ऑब्जेक्ट असेल, जसं ट्री असेल किंवा बिल्डिंग असेल, याची जी इमेज आहे लेन्सच्याद्वारे आपल्याला कुठे ऑब्टेन करायची आहे, त्या स्क्रीनवरती. मेजर द डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन अँड द लेन्स विथ द हेल्प ऑफ मीटर स्केल. मग आता आपण त्या स्क्रीनची ॲडजस्टमेंट अशी करणार आहोत किंवा अशा डिस्टन्सवरती ठेवणार आहोत की ज्या डिस्टन्सला आपल्याला ना त्या ऑब्जेक्टची इमेज काय भेटेल, एकदम क्लिअर. तर ट्री असेल किंवा बिल्डिंग असेल, मग ज्या पॉईंटला किंवा ज्या डिस्टन्सला ती इमेज एकदम क्लिअर दिसते, तर ते डिस्टन्स जे आहे स्क्रीन आणि लेन्समधलं, ते डिस्टन्स आपण मीटर स्केलच्याद्वारे
मेजर करायचं आहे. नाऊ टर्न द अदर साईड ऑफ द लेन्स टुवर्ड्स द स्क्रीन. आता अदर साईड जी आहे लेन्सची ती कुठे घ्यायची आहे? टुवर्ड्स द स्क्रीन, जवळ आणायची आहे. अगेन ऑब्टेन अ क्लिअर इमेज ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट ऑन द स्क्रीन बाय मुव्हिंग द लेन्स फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड. मग आपल्याला काय करणार आहात, ती जी स्क्रीन आहे लेन्स जी आहे ती फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड आपण काय करणार आहोत, हलवणार आहोत, जेणेकरून आपल्याला स्क्रीनवरती त्याची एकदम क्लिअर इमेज पुन्हा भेटेल. मेजर द डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन अँड द लेन्स अगेन. आणि पुन्हा स्क्रीन आणि लेन्समधलं डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं आहे. मग आता व्हॉट इज दिस डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द स्क्रीन कॉल्ड? म्हणजे लेन्स आणि स्क्रीनमधलं जे डिस्टन्स आहे नक्की त्याला काय म्हणतात? डिस्कस द रिलेशन. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दिस डिस्टन्स अँड द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ लेन्स विथ युअर टीचर. आता इथे जर आपण बघितलं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन द रेडियस ऑफ कर्वेचर आणि डिस्टन्स जर आपण बघितलं तर ही जी फोकल लेंथ असते त्या लेन्सची ही रेडियस ऑफ कर्वेचरवरती डिपेंड असते आणि त्याचप्रमाणे त्या मटेरियलची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे ते. मग आता लेन्स आणि स्क्रीनमधलं जे डिस्टन्स आहे त्याला फोकल लेंथ असं म्हणतात, जे आपण प्रिव्हियस जे कन्सेप्ट्स आहे त्यामध्ये बघितलं. The image of distinct object is obtained close to the focus of lens. Hence, the above distance is the focal length of the lens. मग त्यांनी इथे सांगितलं की आपल्याला ऑब्जेक्ट स्क्रीनवरती दिसतोय त्याला काय म्हटलं जातं? इमेज डिस्टन्स. मग हे जे इमेज डिस्टन्स आहे हे कुणाच्या क्लोज ऑब्टेन झालेलं आहे? फोकसच्या जवळ, म्हणून त्या डिस्टन्सला काय म्हटलं जातं? focal length of the lens. What will happen if you use a concave lens in this experiment? जर आपण इथे कॉन्केव्ह लेन्सचा जर वापर केला कॉन्व्हेक्स लेन्सऐवजी तर काय होईल? जसं आपण बघितलं कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर केला म्हणून आपल्याला ती इमेज त्या स्क्रीनवरती ऑब्टेन झाली. पण जर लेन्स कॉन्केव्ह लेन्स जर वापरलं तर इमेज आपल्याला स्क्रीनवरती ऑब्टेन होणार नाही.